झी 24 तास एक पाऊल पुढे। नाना, काय सांगाल या सचिनच्या महासेंचुरी बद्दल? गेली वर्षभर प्रतीक्षा होती. तुम्ही सुद्धा सचिनचे खूप चांगले मित्र आहात आणि सचिनची जी महासेंचुरी त्याची प्रतीक्षा तुम्हाला सुद्धा होती. काय प्रतिक्रिया आपली? 1-0 आणि बाजीराव बघ ना, 1-0 लागला आता बाजीराव आमचे. आता याच्यानंतर लागोपाठ लावेल 8-10 सेंचुऱ्या, कारण त्याची जी अडकला होता तिथे तो सुटला तिथून. आता याच्यानंतर त्यांनी रिटायरमेंट डिक्लेअर करू नये, अजून एक निदान 2-4 वर्ष खेळावं त्यांनी. तर त्याच्यासाठी वय बी काही नसतं रे महत्वाचं, तुम्ही कसे खेळता ते फार महत्वाचं आहे. आणि आता जिथे अडकला होता तिथून सुटलेला आहे आणि आता त्यांनी पटकन हे करू नये. 100 लोक असतील की जे सांगतील नाही रिटायर्ड व्हा, आता हीच वेळ आहे वगैरे, पण त्यातिशय माझ्या मते अजून त्याचा खेळ खूप बाकी आहे. छान खेळतोय तर त्यांनी खेळावं. अगदी खरंय नाना, जसं तुम्ही म्हणालात की सचिन अडकला होता, त्याची 100वी सेंचुरी पूर्ण होत नव्हती. तुम्ही किती अडकला होता सचिनच्या महासेंचुरीत? मी खरं सांगू का, 99ला त्याला अजिबात वेळ लागला नाही, 0ला का वेळ लागला? 99 करत असताना तर किती सहज गेला होता. पण काही नाही रे, एखादे सगळेच जण अडकतात. एखादा कुठला तरी आमचा साधा सीन असतो त्यावेळी सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा नटांमध्ये सुद्धा की काही वेळ नाही होत, एखादा शॉट होतच नाही, काही वेळ अडकतो कुठेतरी आधी. आणि इथे बसून आपल्याला फार सोपं असतं रे की हे असं नाही, असं करायला पाहिजे, ह्याला काही कळत नाही, अमुक नाही तमुक नाही. इथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. आपण आम्हाला तिथे ते खेळत असताना सोपं क्रिकेट वाटतं. आम्ही हातात बॅट घेतल्यानंतर आमची कशी तंत्रते आम्हाला माहिती आहे. अगदी खरं नाना, खरं तर एवढ्या सगळ्या भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन खेळणं, जसं तुम्ही म्हणलात, खूप कठीण असतं मैदानावर खेळणं. आणि सचिन गेली 22 वर्ष तेच करतोय. वर्ल्ड कप जिंकण्याची एक छोटीशी इच्छा सचिनची होती, जो भारताने जिंकला. त्यावेळेला सचिन जितका एक्सायटेड आपल्याला दिसत होता, तितकाच एक्सायटेड खरं तर सचिन आज असायला हवा होता. मात्र त्याच्या स्वतःच्या विक्रमानंतर तो तितका एक्सायटेड दिसला नाही. हेच त्याचं मोठेपण आहे. त्याचं कारण नाहीये, मोठेपण नाहीये, त्याला ते आतमध्ये जास्तच असेल की सरते शेवटी मी ही सेंचुरी एरवी मोठ्या कुठल्या संघाबरोबर का नाही केली, इतके दिवस मी का अडकलो, हे ते सगळे प्रश्न त्याच्या. बांगलादेशच्या विरुद्ध का माझ्याकडनं हे घडलं, हे याच्या आधी का नाही घडलं, असे अनेक प्रश्न डोक्यात असताना त्याला ते उंचावणं, हात हे करणं, हे तो विचारला. कारण ते बरोबर आहे, मोठ्या माणसाचं लक्षण हेच असतं की तुम्ही त्याला ह्या सेंचुरीचं मोल कदाचित मनातून वाटलं नसेल. मी बांगलादेश हा तसा कमकुवत संघ आहे, मग मी ही ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट किंवा इंग्लंड किंवा मग साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट का नाही मारली. त्यामुळे ते मनामध्ये वैषम्य असेल कदाचित, पण सरते शेवटी 100 आहेत. आणि बांगलादेश काय वाईट टीम नाहीये, आता फार चांगली खेळते आहे. पण ते त्याच्याकडनं अशीच अपेक्षा होती. त्यांनी जर उडी मारली असती तर मला वाईट वाटलं असतं. खरंय नाना, कुठेतरी जसं तुम्ही म्हटलात की एक वैषम्य त्याला वाटत असेल. मात्र आता जी प्रतीक्षा होती सगळ्यांना महासेंचुरीची, ती सचिननी पूर्ण केली आहे. 200 रन वन डे मध्ये सचिनने पूर्ण केले आहेत. सगळ्यात जास्त रनमेकर सचिन आहे. एवढे सगळे विक्रम सचिनच्या नावावरती आहेत. आता आपण कोणती अपेक्षा सचिनकडनं करायची? आता त्याच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे की त्यांनी काहीतरी समाजासाठी काहीतरी अजून काहीतरी करावं त्याच्याकडनं. म्हणजे मी ज्याची एक कॅपेबिलिटी असते, ताकद असते, पैसे असतात तुमच्याविषयी, समाजाने इतकं भरभरून प्रेम केलं, त्या समाजाचं ते उत्तरदायित्व आहे त्याच्याकडे, ते त्यांनी ते करायला पाहिजे. आणि तो करेल, ते करतही असेल, आपल्याला कदाचित ते माहीत नसेल, पण त्यांनी आता मला असं वाटतं त्यांनी आतापर्यंत भरभरून घेतलं प्रेम समाजाचं, आता त्यांनी भरभरून द्यायला हवं आणि ते तो करेल, मला माहिती आहे. अगदी खरं. आणि तो महासेंचुरी जितक्या वेगाने त्यानं केल्या 22 वर्षांमध्ये, त्याच्यापेक्षाही वेगानं तो त्याचं उत्तरदायित्व समाजाप्रती असलेलं पूर्ण करेल. मात्र नाना, एकूणच आपण बघितलं सचिनचं जे प्रेम आहे क्रिकेटवरचं, ते कुठेही तसूभरही कमी झालेलं आपल्याला दिसत नाही. गेली 22 वर्ष सचिन सातत्यानं खेळतोय, भारतासाठी खेळतोय. आणि एकूणच या सचिनच्या निष्ठेबद्दल आणि सचिनचं जे प्रेम आहे क्रिकेटबद्दल, ते जी मुलं आज क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहेत, ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना सचिन व्हायचंय, त्यांनी या गोष्टींचा अंगीकार करायला हवा. नाही, ते आता गंमत कसं आहे बघ, त्यांनी तेच केल्यानंतर त्याचे विक्रम होता. आम्ही तेच केलं तर काय देतो, ऍक्टिंग तसंच करतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तेच करणं हे वेगळ्या पद्धतीनं त्याचं कौतुक होत असतं, कळलं ना. आता सचिन हा त्या बाबतीत, म्हणजे आता खेळाच्या बाबतीत हा कायमच भाग असा आहे की तुम्ही तेच करायचं असतं आणि तुमची ती आवड टिकून ठेवणं इतकी वर्ष सातत्य त्याच्यामध्ये राखणं. झी 24 तास एक पाऊल पुढे.